नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार फेब्रुवारीच्या सुरुवातीला राज्यात पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। डिसेंबर 2024 मध्ये ही राज्यात अवकाळी पाऊस झाला होता, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। जानेवारीतही पावसाचे वातावरण तयार झाले होते, परंतु मोठा पाऊस न झाल्याने तुलनेने कमी नुकसान झाले। आता फेब्रुवारीत पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे। त्यांच्या अंदाजानुसार 1 फेब्रुवारी नंतर राज्यात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे आणि 2 फेब्रुवारी पासून अवकाळी पावसाला सुरुवात होऊ शकते। पंजाबरावांनी शेतकऱ्यांना 1 फेब्रुवारी पर्यंत शेतीची महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे। 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। याशिवाय अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी तातडीने काही उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे। ज्या शेतकऱ्यांची तूर, कांदा किंवा हरभरा काढणी बाकी आहे त्यांनी 1 फेब्रुवारी पर्यंत ही कामे पूर्ण करावीत, असा सल्ला पंजाबराव डक यांनी दिला आहे। तसेच 2, 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी। काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, जेणेकरून त्यांचे पावसामुळे नुकसान होणार नाही। मात्र आता फेब्रुवारी महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून आणि योग्य उपाययोजना करून पिकांचे नुकसान टाळता येऊ शकते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।